दिसायला सुंदर, खायला अप्रतिम अशी नालांड खमण ढोकळ्याची रेसिपी आज आपण पाहणार बघू शकता। एक तुकडा तुम्हाला मी तोडून दाखवते। अगदी जाळीदार बघू शकता, जाळी कशा किती छान आपल्या जाळ्या झालेल्या आहेत। अगदी सहजासहजी वेगळा होणारा आणि तोंडात विरघळणारी अशी सुंदर नालांड खमण ढोकळ्याची रेसिपी आज आपण पाहणार। नमस्कार, मी प्रजता तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे आपल्या चॅनल सुगुणा स्वागत। करूया रेसिपीला सुरुवात। तर आता तुम्हाला मेजरमेंट सांगते, मी वजनी मेजरमेंट सांगते तुम्हाला। बेसन घेतलेले 125 ग्रॅम, साखर घेतलेले मी 12 ग्रॅम, निंबू सत्व घेतलेले मी 4 ग्रॅम, मीठ घेतलेले मी 4 ग्रॅम, कलर घेतलेला मी 1 ग्रॅम, तेल घेतलेले मी 8 ग्रॅम, सोडा घेतलेला 4 ग्रॅम आणि पाणी घेतलेलं आहे मी 16 मिली पाणी घेतलेलं आहे। आता करूया रेसिपीला सुरुवात। आता हे तुम्हाला मी चमच्याने पण दाखवलेलं आहे मेजरमेंट, जेणेकरून तुम्हाला पटकन असं लक्षात यावं। आणि हे आता करूया रेसिपीला सुरुवात। तर सर्वप्रथम आपण हे पीठ आहे ना, एका आपल्या घरच्या वाटीने तुम्ही मेजर करून घेऊ शकता। आता घरच्या वाटीने जर तुम्ही मेजर करणार असाल तर तुम्हाला मध्यम साईजची वाटी घ्यायची आहे आणि बरोबर त्याला हलक्या हलक्या हाताने पीठ घालायचं आहे, म्हणजे 2 वाटी बरोबर पीठ बसतं। आता हे बघू शकता, हे अशा प्रकारचं जर तुमच्याकडे मेजरमेंटचं भांडं असेल ना, तर ते हलक्या हाताने भरायचं, म्हणजे 1.5 कप होतं आहे, म्हणजे मोजण्याची तुम्हाला गरज लागत नाही। आता हे बघू शकता, 1 चमचा मी घातलेला आहे बरोबर मीठ। आता चमच्याचं तुम्हाला मेजरमेंट मीठ सांगणार आहे। 1 चमचा मीठ घातलेला आहे, 1 चमचा निंबू सत्व घातलेलं आहे। आता बघू शकता, आता हे निंबू सत्व तुम्हाला दाखवते, बरोबर 1 चमचा आहे। अगदी कच्चं भरून नाही घ्यायचं आहे, सपाट घ्यायचं आहे। आता थोडंसं मी यातलं काढते, म्हणजे अर्धा, हे बघू शकता एवढा मापाचं आपल्याला हे बरोबर निंबू सत्व मी घेतलेलं आहे। त्यातले 2-4 तुम्ही सत्व काढलं तरी पण चालतं, पण एवढं आपल्याला चपटा भरून चमचा घ्यायचा आहे। तर बघू शकता आता झाले हे। आता तरी पण जर तुम्ही हाताने जरा साईडला केलं ना, तर थोडंसं म्हणजे अर्धा 3/4 होईल बघू शकता एवढा। आणि अगदी चमच्याने म्हटलं तर असे चपट होतं। आता हे घेतलेलं आपण निंबू सत्व, निंबू सत्वाचं परफेक्ट प्रमाणात हे आपलं आहे। आता बघू शकता, आता आपण थोडा पिंच, म्हणजे 1 ग्रॅम पिंच एवढा कमी कलर घातलेला आहे बघू शकता। 1च ग्रॅम घालायचा आहे। आता म्हणजे कलर भरपूर येतो कलर, म्हणजे आणि हळद अजिबात वापरायची नाही आहे। आता साखर बघू शकता, साखरचं मी पण तुम्हाला मेजरमेंट सांगितलं आहे, पण चमच्याचं मेजरमेंट सांगतात। चमचे आपण 3 चमचे घालायचं आहे साखर, आणि वजनी म्हटलं तर आपली साखर येणार 12 ग्रॅम साखर येणार। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त आपण सोडा ह्याच्यात घातलेला नाही आहे, पाणी घातलेलं नाही आणि तेल घातलेलं नाही आहे, बाकी म्हणजे आपण ह्याच्यामध्ये सगळं घालून घ्यायचं आहे। आता पाण्याचं बघू शकता, ज्या भांड्याने आपण पीठ मोजून घेतलं ना, त्या भांड्यानेच आपल्याला पाणी घ्यायचं आहे। आणि पाणी आता एवढं सगळ्याला म्हटलं तर 3/4, हे बघू शकता, हे भांडं आहेत आपल्याला 3/4 भांडं पाणी आपल्याला लागलेलं आहे। जर तुम्ही वाटीने मेजरमेंट करणार असाल तर 2 वाटी जर पीठ असेल तर तुम्हाला 1 वाटी परफेक्ट पाणी होतं। गच्च अगदी भरून घ्यायचं नाही आहे, 2 वाटीला 1 वाटी पाणी लागतं। आता बघू शकता, मी मिक्स करून घेतलेलं आहे पीठ चांगल्या प्रकारे, आणि आपले सगळे जिन्नस घातले ते कंटिन्यू हलवत राहायचं आहे। एक 10 मिनटं आपल्याला हे फेटून घ्यायचं आहे। तेल नंतर घालून सुद्धा आपल्याला 5 मिनटं आणि नंतर आपल्याला 8 मिनटं, असं आपल्याला एक 10 ते 12 मिनटं आपल्याला फेटून घ्यायचं। आता हे भांडं भरून आपण पाणी वापरलं होतं ना, त्यातलं इतकं पाणी आपलं हे शिल्लक राहिलेलं आहे। मग बघू शकता, 2 वाटी जर तुम्ही पीठ घेणार असाल तर तुम्हाला बरोबर 1 वाटी पाणी आपल्याला लागतं, ठीक आहे। हे मेजरमेंट बरोबर लक्षात ठेवायचं। आता आपण आधी जे साखर आणि सायट्रिक ॲसिड घातलं होतं ना, ते पूर्णपणे विरघळल्यावर मगच तुम्ही जरा फेटून मगच आपल्याला सोडा घालायचा आहे, म्हणजे 10 ते 12 मिनटं आधी फेटायचं आहे। पूर्णपणे विरघळलं की मग गॅसवर आपल्याला पाणी उकळत ठेवायचं आहे स्टीमिंगसाठी। स्टीमर चांगला आपल्याला 10 मिनटं ठेवायचं आहे पाणी घालून, पाणी उकळायला। आणि तोपर्यंत मग आपण ह्याच्यामध्ये सोडा घालून घ्यायचा आहे। सोडा बरोबर 1 चमचा आपण ह्याच्यामध्ये घातलेला आहे। आता हे बघू शकता, जसं सोड्याने तुम्ही कंटिन्यू हलवणार ना, तसं बॅटर असे वर येत जाणार। त्यामुळे आपल्याला हे कंटिन्यू हलवत राहायचं आहे। कंटिन्यू म्हणजे 1 मिनिटभर हलवायचं आहे। आणि जेव्हा 1 मिनिट पूर्णपणे हलेल तेव्हा आपल्याला कुठल्याही डब्याचा वापर करायचा नाही, कुठल्या भांड्याचा वापर करायचा नाही। तर आपल्या घरामध्ये ज्या स्टीलचा डब्बा असतो ना, आपण ज्याच्यामध्ये आपण सामान ठेवतो, त्या सामानाचा स्टीलचा डब्याचं टोपण आपल्याला वापरायचं आहे। कारण टोपण किंवा एखाद्या घरातलं ताट वापरलं तरी पण चालते, कारण जितकं तुम्ही पसरट भांडं वापरणार ना, तितका तुमचा ढोकळा लवकर स्टीम आणि त्याला जास्तीत जास्त स्पंज होतो। म्हणून शक्यतो एकदम पसरट असं भांडं किंवा पसरट प्लेट किंवा पसरट टोपण वगैरे असेल ना, तर ते आपल्याला वापरायचं, जेणेकरून तुमचा हे ढोकळा छानपैकी तयार होतो। आता स्टीमरमध्ये मी आधी स्टँड ठेवले, त्याच्यानंतर डबा ठेवला आहे, त्याच्यावरती मी हे ताट ठेवले, जेणेकरून पाण्याचा टच त्याला येऊ नये आणि पाणी त्याच्यामध्ये लागू नये। आता याला झाकून ठेवायचं आहे, एकदम पूर्णपणे ह्याला पॅक करायचं, अजिबात ह्यातली हवा बाहेर जाता कामा नये। तर ह्याला मी बरोबर 25 मिनटाकरता स्टीम करून घेतलेलं आहे, अजिबात मी ओपन करून बघितलेलं नाही। तर बघू शकता आपला किती छान ढोकळा तयार झालेला आहे। तर ह्या छोट्या गोष्टी ज्या असतात ना, त्या तुम्ही जर फॉलो केल्या ना, तर तुमचा ढोकळा अगदी बाहेरसारखा होतो।
ते बघू शकता अगदी छान आणि टेस्टीला, आणि बघू शकता किती छान आपले हे बघू शकता वरती तुम्हाला बबल्स पण दिसत असतील, इतके सुंदर बबल्स झाले. आता बघू तुम्हाला मी दाखवते आपला शिजला आहे का बघूया. तर बघू शकता शिजला, अगदी इतका छान शिजलेला आहे, मस्त शिजलेला आहे. 25 मिनिटामध्ये आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. आता आपण ह्याला काढून पूर्णपणे गार करून घेणार आहोत. आता ह्याला पूर्णपणे गार झाल्याशिवाय ह्याला आपण हात लावायचा नाही. इतका स्पंज आणि इतका सुरेख झालेला आणि खायला तर अप्रतिम लागलेला. आता आपण ह्याचा फोडणी तयार करून घेऊया. तर आधी मी 1 चमचा तेल घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मी राई घातलेली आहे. राई जितकी घालणार नाही तितकं टेस्टला छान लागतं. आणि त्याच्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची मी घालते. मिरचीचं जरा टेस्ट यावी म्हणून मी त्यामध्ये 3-4 मिरच्या कट करून घातलेल्या आहेत. कढीपत्ता भरपूर घातलेला आहे. थोडीशी हिंग घातलेली आहे. फोडणी काय तुम्हाला सर्वांना येतेच, त्यामध्ये वेगळं काय दाखवायची गरज नाही आहे. मेन असं तो ढोकळ्याचा स्पंज. आता ह्याच्या बघू शकता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे चवीसाठी, आणि अर्धी वाटी मी साखर घातली. छोटी घेते घरातली वाटी मध्यम साईजची, आणि ती मी अर्धी वाटी साखर घातली. साखर मात्र मी सांगितलं तेवढीच घालायची आहे, त्याच्यापेक्षा कमी घालायची नाही आहे. आता हे बघू शकता गार झाला आहे आपला ढोकळा. आणि काय झालं माहिती आहे का, मी ताटाला तेलच लावायचं विसरली, पण तरीसुद्धा माझा ढोकळा इतका छान आणि परफेक्ट निघाला काय सांगू तुम्हाला. सुंदर झाला आहे, इतका सुंदर झाला आहे. आता हे बघू शकता छानपैकी आपण कट करून घेणार, आणि इतका स्पंज मी अगदी एक अर्धा तासानंतर तुम्हाला दाखवायला लागले. ढोकळा पूर्णपणे मी गार करून घेतलेला आहे, आणि फोडणी पण मी पूर्णपणे गार करून घेतलेली आहे. म्हणजे फोडणी करून नंतर मी त्याला गार केलं आहे, आणि ढोकळा पण मी अर्धा तास पूर्णपणे गार केला आहे. तरी पण आपला बघू शकता इतका सुंदर छान आपला झालेला आहे. आणि अगदी आधी तुम्ही करून ठेवू शकता, आणि खायच्या वेळेला ह्याच्यामध्ये पाणी घालायचं. आपण हे गोड पाणी जे केलं फोडणीचं ते घालायचं आणि खायला घ्यायचं. इतकं पटकन होतं. आणि बघू शकता जितका दाबतो ना तितका असा वर जातो. इतका सुंदर आपला खायला अगदी हलवाई स्टाईल. आणि जे स्पंज आणि त्याचे बघू शकता किती छान स्पंज आलेला आहे, अगदी सुंदर होतो. कमी मेजरमेंटमध्ये तुम्हाला मी दाखवलेलं आहे. असे तुकडे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे, आणि मग ह्याच्यावरती पाणी सगळं ओतून घ्यायचं आहे. जरा हलवायचं आहे आपण हाताने जरा हलवायचे, पुढे पाठी पीसेस करून घ्यायचे, जेणेकरून सगळं पाणी पूर्णपणे आपलं गोड पाणी जे असतं ना ते आपल्या ह्या स्पंज आपले पूर्णपणे ओढून घेतात. आता हे बघू शकता सर्व करून घेऊया. खूप सुंदर असा हलवाई स्टाईल आपला हा छानपैकी खमण ढोकळा खाण्यासाठी तयार आहे. नक्की करून बघायचं आहे. चॅनलला लाईक करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, नको तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर करायचे, शेअर करायचं आहे. आणि नक्की परत भेटूया पुढच्या रेसिपी. तो पण बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, माझ्या चॅनल पाहत राहा. आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका, कारण एखादी व्हिडिओ करताना आम्हाला खूप मेहनत करावी लागते. थोड्याफार चुका होत असेल तर माफ करत जा, पण एक लाईक करायला नक्कीच विसरू नका. असंच भेटूया नवीन रेसिपी. तो पण बाय. स्वस्त राहा, मस्त राहा, माझा चॅनल पाहत राहा.